नमस्कार. डॉक्टर होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा परीक्षेच्या अंतिम परीक्षेसाठी आपल्याला परीक्षेआधी, परीक्षेच्या दरम्यान आणि परीक्षेनंतर नेमकं काय करायचं आहे याच्या काही सूचना, काही टिप्स तुम्हाला मी देतोय आणि याच्यामुळं निश्चितच तुम्हाला परीक्षेला आत्मविश्वासानं सामोरं जाता येईल असा मला विश्वास आहे. आपण सगळ्यात पहिल्यांदा बघूयात की परीक्षेच्या आधी आपल्याला नेमकं काय स्वतःची मानसिकता कशी तयारी करायची आहे त्याच्याविषयी आपण बोलूयात. सोबत काय घ्यायचं परीक्षेच्या दिवशी? तुम्ही डेफिनेटली हॉल तिकीट सोबत घ्याल, त्याचबरोबर 2 काळे बॉल पॉइंट पेन. कारण डॉक्टर भाभा परीक्षेला मागच्या अनेक वर्षांपासून हीच पद्धत आहे की तुम्ही ब्ल्यू पेननी किंवा इतर कुठल्या कलरनी OMR शीट भरू शकत नाहीत. त्यामुळं थोडं काळजीपूर्वक लक्षात ठेवायचं आहे की आपण 2 ब्लॅक बॉल पॉइंट आपल्याला पेन आपल्यासोबत असले पाहिजेत. हॉल तिकीट जे तुम्हाला तुमच्या शाळेमधनं मिळालं असेल, तुम्ही ज्या ठिकाणाहून परीक्षेचा फॉर्म भरलाय त्या ठिकाणाहून तुम्हाला मिळालं असेल, त्याच्यावरती अतिशय प्रॉपर मुख्याध्यापकांची सही आहे का ते बघा. काही शाळांमधनं त्याच्यासोबतच एक सॅम्पल OMR शीट किंवा बायोडेटा टाईपची एक शीट प्रोव्हाइड केली जाते, तीही तुम्हाला सोबत भरून न्यायची आहे. अर्थातच मागच्या आमच्या अनुभवावरून असं लक्षात येत आहे की ती शीट कंपल्सरी जरी म्हटली तरी ती कलेक्ट फारशी केली जात नाही. बघूयात की हॉल तिकीट असलं तरी पुरेसं आहे आणि पाणी बॉटल किंवा इतर तुम्हाला जे काही साहित्य लागतं, रुमाल वगैरे अशा प्रकारे तुम्ही सोबत घेऊन यायचं आहे. खूप टाईट कपडे, खूप टाईट असे शूज, नवीन काहीतरी वेगळं काही करायला जायचं नाहीये. परीक्षा म्हणजे एक नॉर्मल अतिशय प्रॉपर जरा सैल कपडे घालणं जास्त गरजेचं असतं. कारण परीक्षेदरम्यान एका जागी 1.5 तास बसायचं आहे, 2 तास जवळपास बसायचं आहे आणि त्यामुळे तुम्हाला तसा कम्फर्ट असला पाहिजे. विद्यार्थ्यांना शाळेचा युनिफॉर्म घालून येण्यासाठी मॅन्डेटरी केलेला आहे. नेटिझन्स पुरतं बोलायचं झालं तर मुलांनी या ठिकाणी परीक्षेच्या वेळेला ग्रीन कलरचा टी-शर्ट आणि मग त्याच्यावरती ट्रॅकसूटची पॅन्ट जी आहे ती घालायला हरकत नाही. बाकीच्या विद्यार्थ्यांनी नेटिझन्स मधूनच ज्यांनी परीक्षेचा फॉर्म भरलाय त्यांनी ग्रीन कलरचा आपला नेटिझनचा शर्ट आणि मग ब्लॅक ट्रॅक पॅन्ट किंवा ब्लॅक पॅन्ट चालू शकते. आपण इथं बघूयात की दिलेल्या वेळेच्या आधी आपल्याला 15 मिनिट उपस्थित राहायचं आहे. आपला पेपर 2ला असतो तर आपण 1 वाजता येऊन उभा राहतो. आपल्याला रिपोर्टिंग टाइम किती दिलाय त्या रिपोर्टिंग वेळेला आपल्याला यायचं हॉल तिकीटच्या तिथं बरोबर त्या वेळेला. तसं तर तुम्हाला अर्धा तास वेळ अगोदर दिलाय, पण तुम्ही 1:30 ते 1:45 या वेळामध्ये निश्चितच आतमध्ये तुम्हाला प्रवेश दिला जाणार असतो. त्या वेळेला परीक्षा केंद्रावरती जायचं आहे. आता परीक्षा हॉलमध्ये तुम्हाला मोबाईल फोन, स्मार्ट वॉच, कॅल्क्युलेटर किंवा इतर कुठलेही गॅजेट्स, इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स तुम्हाला सोबत नेता येत नाहीत. आता भारतातल्या सगळ्याच परीक्षांना आपण नेमकं ज्या परीक्षांना कॅल्क्युलेटर अलाउ असतो त्या सोडून बाकी परीक्षांना मात्र तुम्हाला हे सगळी खबरदारी घ्यावीच लागते. हा एक कॉमन रूल झालेला आहे. शाळेच्या गणवेशामध्ये उपस्थित राहा असा मेसेज तुम्हाला ऑलरेडी त्याच्यामध्ये दिलेला आहे. आपण आता बघूयात OMR शीट कशी भरायची. इथे OMR शीटचा जो टॉप ब्लॉक आहे जिथं की तुम्हाला पहिल्यांदा सूचना वाचायच्या आहेत आणि ह्या सगळ्या सूचना इथं जे उदाहरण दिलंय इथं चुकीची पद्धत कशी आहे हे पण सांगितलेलं आहे आणि बरोबर पद्धत कशी आहे हे पण सांगितलेलं आहे. त्यामुळं तुम्ही त्या पद्धतीने विचार करायचा की बरोबर मेथड म्हणजे फक्त ही मेथड की जिथं तुम्हाला असं पूर्ण सर्कल ब्लॅक करायचं आहे. बाकी कुणी असं फुली माराल, राईट कराल, असं बाजूनं सर्कल कराल तर हे तुम्हाला आणि किंवा सर्कलच्या बाहेर जाल खूप जास्त किंवा आतमध्ये कुठं डॉट कराल तर हे चारही 1, 2, 3, 4, 5 तर हे पर्याय तुम्हाला दिलेले आहेत ते चुकीचे आहेत. काही जण काय करतील की इथं भरतील आणि चुकलं म्हणून दुसरीकडे पण भरतील. तसंही करता येणार नाहीये. तुमची OMR शीट त्यामुळेच काळजीपूर्वक तुम्हाला भरायची आहे. ही जी सूचना दिलेली आहेत तुम्हाला 10 सूचना आहेत, या सूचना तुम्हाला काळजीपूर्वक वाचायच्या आहेत. आपले उत्तर शेजारी दिलेल्या उदाहरणाप्रमाणे नोंदवा. कृपया योग्य तो लंबगोल काळा करा. प्रत्येक प्रश्नाचे फक्त एकच उत्तर बरोबर आहे. तुम्ही काय कराल की 2 उत्तर, तुमचं पहिलं चुकलं म्हणून दुसरं गोल करायला जाल तर त्याला ग्राह्य धरलं जाणार नाहीये. 2 जर सर्कल जर गोल झाले तर तुम्हाला त्याचं काहीही बेनिफिट मिळणार नाही. काही विद्यार्थी फार चालाक असतात, चाणाक्ष असतात, पण थोडे काळाच्या फार मागे असतात की ते 4ही गोल करतात उत्तर, म्हणतात की मशीन काहीतरी एक पकडेलच की आणि आपल्याला मार्क्स मिळतील.
असं झालं असतं तर आतापर्यंत बरीच विद्यार्थी सिलेक्ट होऊन खूप पुढे गेले असते, पण तसं होत नाही. 4 पैकी जे योग्य आहे तेवढंच एक गोल सर्कल जर असलं तरच तुम्हाला मार्क्स होतात. प्रोग्रामिंग लॉजिक काय असतं की समजा बी हे उत्तर बरोबर आहे, तर बी हे जे ठिपका आहे, गोल आहे, ते डार्क असायला पाहिजे. ए रिकाम, सी रिकाम आणि डी रिकाम, तरच तुम्हाला तिथं मार्क्स मिळतो. त्यामुळे 4ही गोल करण्याच्या फंदात पडायचं नाहीये. बाकीचे तुम्ही तिथं सगळे ऑप्शन्स बघाल. महत्वाचं आहे की तुमचा हा रोल नंबर, आता इथं आपण बघतो की रोल नंबर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 अंकी तुमचा इथं रोल नंबर आहे, तो तुमच्या हॉल तिकीटवर दिलाय. तर जो पहिला अंक आहे रोल नंबरवरचा, तो भले 0 असेल तरी तुम्हाला इथं 0 लिहायचा आहे आणि त्या 0ला डार्क करायचा आहे. भले तुमचा 1 असेल तर 1 ला होईल, 9 असेल तर 9 ला होईल, पण 11 अंक पहिल्यांदा मोजून बघा, चेक करा की हे बरोबर आपले भरले जात आहेत का. काही मुलांचं काय होतं की अंक लिहिताना कदाचित गडबड करतील, पण गोल करताना जर बरोबर केलं तरी पण चालेल. पण उलट आहे, गोल चुकले आणि अंक बरोबर आले तर त्याला मॅच केलं जाणार नाहीये. तुम्हाला तिथं बोलावं लागेल की माझी आन्सर शीट चुकली, आता काय करू. कदाचित तुम्हाला दुसरी बदलून पण देतील. आता इथं नेम ऑफ द कॅन्डिडेट इन कॅपिटल लेटर्स ऍज पर युअर ऍडमिट कार्ड म्हटलंय. तुमच्या हॉल तिकीटवर जसं तुमचं नाव आहे आणि तेही कॅपिटल इंग्रजीमध्येच तुम्हाला इथे लिहायचं आहे. कुणी काही जण काय करतील, मराठीत लिहितील, नाही लिहायचं, इंग्रजीमध्येच लिहायचं आहे. नेम ऑफ द एक्झामिनेशन सेंटर इन कॅपिटल लेटर्स. तुमचं एक्झाम सेंटर काय आहे, तुमचा नेटिझन्स फाउंडेशन स्कूल असं तुमचं एक्झाम सेंटर आहे, तर तसं तिथे लिहायचं आहे. तुमचा वर्ग कोणता, 6वी आहे का 9वी आहे, त्याला तुम्हाला सर्कल करायचं आहे. तुमचं माध्यम इंग्रजी आहे का मराठी आहे. आता काही मराठी माध्यमातून काही जणांनी फॉर्म भरला असतो, भलेही काही विद्यार्थी सेमी इंग्रजीला असतात शिकायला, पण ते मराठी माध्यमामध्ये फॉर्म भरतात. त्यांनी काळजीपूर्वक बघायचं की त्यांच्या हॉल तिकीटवर किंवा त्यांचे फॉर्म भरताना त्यांच्या शाळेनी तुम्ही निवडून जर मराठी केलं असेल तर मराठीच करावं लागेल, अन्यथा इंग्रजी तर आहेच आहे. आता इथं विद्यार्थ्याची सही, तुमच्या हॉल तिकीटवरती सुद्धा तुमच्या फोटोच्या खाली एक सही असू शकते आणि तसंच तुम्हाला इथं पण ती सही करावी लागते. आता समजा कॅन्डिडेट सिग्नेचर ही जरी तुमची मिसमॅच झाली तरी फारसा फरक पडत नाही, पण तुमची सही इथं करायची आहे. कॅन्डिडेट सिग्नेचर या ठिकाणी व्हायला पाहिजे. इथे इन्व्हिजिलेटर सिग्नेचर आहे, तुम्हाला जे परीक्षक आहेत त्यांची या ठिकाणी सही असते. आता इथे हा जो OMR आहे, हा OMR तुम्हाला दिसतोय, हा परिपूर्ण तुम्हाला भरायचा आहे कम्प्लिटली. आणि इकडे ह्या बाजूला जर काही जे ब्लॅक स्पॉट दिसतात ना, ह्याच्या आधीच्या स्लॉटला पण बघा की हे असे काळे स्लॉट्स आहेत, हे इथे एक ब्लॅक केलंय, इथे एक ब्लॅकची खूण आहे, याच्यामध्ये गॅप आहेत. काही मुलं बसल्या बसल्या करमणूक म्हणून याच्या दरम्यान काळं गॅप भरून काढतात. मग ही करमणूक म्हणून वेळ लागायला लागलाय, 5 मिनिटं मी लवकरच बसलेले जाऊन आणि मला दिली आन्सर शीट, अजून प्रश्नपत्रिका दिलेली नाहीये, मग तुम्ही खेळत बसता याला. तर ही तुमची आन्सर शीट फोल्ड नाही झाली पाहिजे. त्याच्यामध्ये कुठेही तुम्ही काहीही वेगळ्या खानाखुणा, आपण ज्याला म्हणू माकड झाळे, ते नाही झाले पाहिजेत. शांतपणे OMR शीट ही अतिशय व्यवस्थित लख चकचकीत दिसली पाहिजे सबमिट करेपर्यंत, म्हणजे तुम्ही तुमच्या जीव भांड्यात पडू शकतो, तुम्ही परीक्षा चांगली दिली असल्याचा अर्थ येतो. ओके, आता इथं काय, बाय डिफॉल्ट परीक्षेची तारीख येत असते प्रिंट होऊन, आतापर्यंत ती आलेली आहे. उद्याच्या परीक्षेला कदाचित तशी येईल आणि तशी तारीख इथं ऑलरेडी प्रिंट होऊन आलेली असते. जर नसेल प्रिंट झालेली तर तुम्ही ती लिहू शकता, पण मला असं वाटतं की ते प्रिंट होऊनच तारीख ही कदाचित नेहमी सारखी येईल या वेळेला सुद्धा. आता हे उत्तर मार्क करण्यासाठी तुम्हाला 4 ब्लॉक दिलेले आहेत. आता ही तुम्हाला OMR शीट अशी कट करून क्रॉप करून जी सॅम्पल कॉपी आहे ती तुम्हाला का दाखवली, अशीच आहे ती कॉपी. म्हणजे 1 पासून 25 पर्यंत, 26 ते 50, 51 ते 75, 76 ते 100 असे प्रश्न असणार आहेत. आता अनेक मुलांनी काय केलंय गंमत, की त्यांनी 8व्या प्रश्नाचं समजा बी उत्तर आहे, 9व्याचं त्यांचं A आहे, 10व्याचं त्यांचं D आहे, परत 11व्याचं B आहे. आता झाली का गडबड. कशी गडबड होते की ते काय करतात की एका क्रमाने प्रश्न सोडवतात, तिकडे प्रश्नपत्रिकेवर कुठतरी बाजूला छोटीशी खून करून ठेवतात की माझं हे उत्तर आहे, हे उत्तर आहे, हे उत्तर आहे, हे उत्तर आहे. आणि मग घडतं काय की गडबडीमध्ये ते जेव्हा इकडे मार्किंग करतात OMR शीट वरती, तेव्हा 8व्या प्रश्नाचं जर त्यांना B उत्तर द्यायचं असेल तर चुकून नजर चुकीने काय होतं की त्यांचं ते 9व्याला B पडतं आणि मग तसंच त्याप्रमाणेच ते खाली 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 उतरत जातात. म्हणजे त्यांचा उत्तर पत्रिकेमध्ये
मार्क उत्तराचा सिक्वेन्स बरोबर असतो, पण 8व्याचं उत्तर 9व्याला आणि अर्थातच पुन्हा मग 9व्याचं 10व्याला, 10व्याचं 11व्याला असा करत सगळा बट्ट्याबोळ होतो आणि मग सगळ्या गोष्टी बिघडून बसतात. त्यामुळं परीक्षेच्या दरम्यान आपल्याला कसं काम करायचं आहे तर अत्यंत तारतम्याने अत्यंत काळजीपूर्वक बघायचं आहे की 33 क्रमांकाचा प्रश्न असेल तर त्याचं 33 क्रमांकाच्या प्रश्नाचं उत्तर ह्या 33 नंबरच्याच तुमच्या रो मध्ये मार्क झालं पाहिजे. मागच्या वेळेला अशा अनेक किस्से घडलेले आहेत की ज्यांनी त्यांचा क्रम चुकवला, सगळं बरोबर असूनही त्यांचं सिलेक्शन झालं नाही आणि ते रडत बसले. ते आपल्या नशिबाला नाही यायला पाहिजे. परीक्षा दरम्यान उत्तरपत्रिकेतली सगळी माहिती तुम्हाला फक्त काळ्या बॉल पॉइंट पेननं भरायची. आधी पण सांगितलंय, प्रश्नपत्रिका तुम्हाला मिळण्यापूर्वी आता OMR मिळाली, OMR भरली, आपण शांत राहा, चर्चा करू नका, एकमेकाला खुणा होऊ नका, कसं चाललंय काय नाही, उगीच भुया उडवू नका, असं करू नका, असं करू नका, काही करायची गरज नाही. आपण आणि आपलं टेबल, आपलं काम भलं, आपण ते डेस्कवर जिथं आहोत तिथं काम निश्चिंत शांतपणे करा. आणि खरं तर तुम्हाला हे सगळं ट्रेनिंग आधीपासूनच दिलंय, पण आता एक 11th आवरला म्हणून तुम्हाला आदल्या दिवशी हे सगळं पुन्हा एकदा सांगतो आहे. प्रश्नपत्रिका मिळण्यापूर्वी शांत राहा, वाट बघा की तुम्हाला बरोबर ठरलेल्या वेळेला प्रश्नपत्रिका मिळते. ती मिळाली, मिळाल्यानंतर सुद्धा शांत राहा, हे फार महत्वाचं आहे. कारण काही मुलं लगेच काढतात, ते सील काढून लगेच चालू करतात, अरे बापरे काय 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 काय, हे जास्त गरजेचं आहे. प्रश्नपत्रिका मिळाल्यावर शांत राहून उत्तरापर्यंत जाणं, आणि ज्याला हे जमलं त्याचं सिलेक्शन आहे. पेपर पाहून गडबडून जायचं नाही, पेपर पाहून हुरळून पण जायचं नाही की माझा आज किती छान पेपर आलाय, किती मी अभ्यास केलाय, काय काय करून काय काय नाही, जग जिंकल्यासारखं, सोपा प्रश्न, सोपा परीक्षा, निकाल आला तर सिलेक्शन नाही, हे होतं. त्यामुळं हुरळून जायचं नाही, घाबरून जायचं नाही, कुठल्याही प्रकारचा हवालदिलपणा करायचा नाही, कुठल्याही प्रकारचा त्या ठिकाणी हावरेपणा करायचा नाही की मी गडबडीमध्ये गेलो, माझं सगळं चुकलं, काय एवढी घाई नाही आपल्याला. आपल्याला बरोबर यासाठी अट्टास केलाय आणि मग तो दिवस तुम्हाला सोन्याचा साजरा करायचा आहे, तर ते तुमचे 90 मिनिटं हे तुमच्यासाठीचे अतिशय कुरुक्षेत्रावरती, मैदानावरती किंवा एखाद्या मॅच मध्ये तुम्ही कसे एकदम पिचवर उभा राहिला तर समोरनं असे दिग्गज बॉलर येत आहेत, त्या पद्धतीनं सिरियसली तुम्हाला त्यांना खेळून काढायचं आहे. 90 मिनिटं आउट नाही व्हायचं आहे, डोकं शांत ठेवायचं आहे आणि त्या पद्धतीनं युद्ध जिंकून यायचं आहे. आता पेपरवर एक धावती नजर टाका, तुम्हाला अंदाज येण्यासाठी की कसं टाइम मॅनेजमेंट करायचं आहे. खूप लेंदी पेपर दिसत असेल, खूप लांब 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 स्टेटमेंट दिलेली असतील, खूप मोठे प्रश्न असतील, तर थोडंसं लक्षात ठेवायचं की आपल्याला जे मग छोटे छोटे आकारानं प्रश्न आहेत ना, पहिल्यांदा त्याला उचलावं लागेल. तुमचे सगळे प्रश्न जर छोटे छोटे असतील, फार स्टेटमेंटवाले येत नसतील, कदाचित आता असणार आहे असं, कारण मागच्या वर्षीच्या नीट आणि JEE परीक्षेला स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन्स खूप जास्त यायला सुरुवात झालेली आहे आणि कदाचित त्याचीच एक कॉपी, प्रतिरूप हे भावामध्ये जर त्या लोकांनी प्रश्नपत्रिकेमध्ये घ्यायचं ठरवलं तर आपल्याला मग उशीर होणार आहे पेपर सगळा सोडवायला आणि अर्थातच तो सगळ्यांना होणार आहे. आणि म्हणून एखाद्या वेळेस मेरिट हे मागे पुढं होण्याची शक्यता पण असते, पण ही 1% शक्यता आहे, 5% शक्यता आपण असं म्हणू. कारण 6वी आणि 9वीच्या लेवलला तसा विचार जर यांनी केला तर ती शक्यता आपण गृहीत धरतो, नाही केला तर आतापर्यंत ज्या प्रकारे प्रश्न आले त्या प्रकारे 1-2-5% तुम्हाला दीर्घ असे स्टेटमेंटवाले खूप जास्त वाचावे लागून मग उत्तरापर्यंत जाणारे प्रश्न येण्याची शक्यता आहे. पण म्हणून आपण असं नाकारू नाही शकत की तसं येणार नाहीच, येऊ शकेल. आलं तर काय करावं लागेल तर आपल्याला पहिल्यांदा जी स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन शिवाय इतर क्वेश्चन आहेत त्यांच्याकडे पहिल्यांदा आपला मोर्चा वळवा. का? कारण या परीक्षेमध्ये निगेटिव्ह मार्किंग नाहीये. तुमची चूक झाली तरी तेवढ्या प्रश्नाचे फक्त मार्क कटणार आहेत आणि म्हणून आपल्याला काय हुशारी दाखवावी लागेल की निगेटिव्ह मार्किंग नसलेल्या प्रश्नपत्रिकेमध्ये किंवा पेपरमध्ये आपल्याला कसं लढावं लागतं तर जे अत्यंत खात्रीचे प्रश्न आपल्या जवळ आहेत, सोपे प्रश्न, त्याचे पहिल्यांदा समाचार घ्यायचा, ते पहिल्यांदा मारायचे. पहिले मच्छर मारो, मग थोडेसे पुन्हा जरा मोठ्या आकारानं, मग पुन्हा पुढे मोठ्या आकारानं, पुन्हा मोठ्या आकारानं आपण असं जाऊ शकतो. जी आपली हातातली गोष्ट आहे ती सोपी गोष्ट, म्हणून सोपे प्रश्न आधी, मध्यम प्रश्न नंतर आणि शेवटी मग अवघड किंवा अशी अतिशय लेंदी क्वेश्चन असतील ना त्यांचा समाचार शेवटी घेऊ. का? कारण एखादा विद्यार्थी बघा, प्रश्नपत्रिकेचा सिनेरिओ असं मी तुम्हाला सांगेन की एक अशी प्रश्नपत्रिका आहे की जिचा पहिलाच प्रश्न खूप लांब आहे. मग काही विद्यार्थी जनरली काय करतील, त्याला सोडत 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 वाचत वाचत बसतील,
आणि ते कदाचित लेंदी आहे, त्याला खूप टफ पण जातोय, त्याची 7-8-10 मिनिटं गेली सुरुवातीची एका प्रश्नाला, तो तिथंच आउट झाला स्पर्धेतनं, त्याचं सिलेक्शन होण्याची शक्यता तिथंच कमी झाली. त्यामुळे अशा लांब मोठ्या अशा विस्तृत अशा प्रश्नांवरती अडकून पडायचं नाहीये. त्यांचा उद्देश आहे तुम्हाला अडकवण्याचा, आपण अडकायचं नाहीये. आपण पुढचा प्रश्न बघू, त्याच्या पुढचा बघू, असं करत करत जायचंय. अर्थातच असे सगळेच दीर्घोत्तरी प्रश्न काही अवघड असतील असं नाही. प्रश्न लांब असतात पण उत्तर पटकन मिळत असतं, असंही बऱ्याचदा घडतं. पण ते तारतम्यानं काम करायचं आपल्याला, आणि आपल्या लक्षात ठेवायचं की आपल्याला सिलेक्शन कट ऑफच्या वरती कसं स्वतःला घेऊन जाता येईल त्या पद्धतीने विचार करायचा. आणि निगेटिव्ह मार्किंग नसल्यामुळं शक्यतोवर 100च्या 100 प्रश्नांची उत्तरे शेवटी तुमची समजा 10-12 प्रश्न करायचीच राहिली, तुम्हाला अंदाज यायला पाहिजे शेवटच्या 15-20 मिनिटांमध्ये, 15 मिनिटांमध्ये, 20 मिनिटांमध्ये, की बाबा रे आता आपण सगळे नाही सोडू शकणार आहेत, तर मग आता आपण शेवटच्या 10 प्रश्नांना किंवा कुठल्याही न सुटलेल्या 10 प्रश्नांना आपण असा अंदाजे न्याय देऊ आणि तेही मार्किंग करून येऊ. सगळेच्या सगळे मार्किंग केले, तुम्ही अंदाजाने 10 केले असतील तर कोणी सांगावं की त्याच्यातले 10च्या 10 पण बरोबर येतील, कोणी सांगावं की त्याच्यातले 5 बरोबर येतील, कोणाचे 3 बरोबर, कोणाचं 2 बरोबर, कोणाचं 1 बरोबर येईल, कोणाचं येणार पण नाही. पण अंदाजाने का असे ना 100च्या 100 प्रश्नांपर्यंत जो विद्यार्थी पोहोचेल त्याची पॉझिटिव्ह मार्क्स येण्याची, त्याच्यातनं हाताला 5 मार्क लागण्याची शक्यता ही 99% आहे. 1% फक्त कमी आहे शक्यता न लागण्याची. त्यामुळे तो विचार तुम्ही करून ठेवायचा. ही तुम्हाला लास्ट मिनिट टिप मी देतोय. आणि प्रश्नाचा क्रम आणि उत्तराचा पर्याय याच्यामध्ये गल्लत होऊ देऊ नका की 12वा प्रश्न असेल तर त्याचं OMR शीटवरती 12व्या क्रमांकावरच जायचं आहे आणि तिथं नोंदवायचं आहे. हे खात्री 2-2 वेळेस करा. तुम्हाला थोडासा रिदम आला की तुम्हाला ते आपोआप सहज होऊन जातं. पण पहिल्या सगळ्या प्रश्नांना सावधगिरीने तुम्ही मार्किंग करत असताना क्रम लक्षात ठेवायचा आहे की 12 असेल तर 12व्याच OMR वरच्या क्रमांकाच्या समोर मला मार्किंग करायची असते. परीक्षेनंतर काय करायचं? बरीच मुलं परीक्षेचा पेपर बघता बघता नर्वस होतात आणि शेवटी परीक्षेच्या शेवटच्या अर्ध्या तासामध्ये मग अतिशय डिसमूड होऊन आता कसं बसं झालं बाबा, जाऊ द्या, आपण आता काय होत नाही असं म्हणून सोडून देतात. तर लढाई शेवटच्या मिनिटापर्यंत लढायची असते, कारण शेवटच्या 2 ओव्हरमध्ये सुद्धा मॅच जिंकता येते, शेवटच्या बॉलवरती सुद्धा मॅच जिंकता येते. त्यामुळे वाट बघा की आपल्या डोक्यात आणखीन काय येऊ शकतं, आणखीन काय येऊ शकतं, क्लिक काहीतरी होऊ शकतं. आणि एकदा तुमची ट्यूबलाईट पेटली रे पेटली की लख प्रकाश पडतो आणि तुम्ही म्हणजे नव्हत्याचं होत्यामध्ये येतात. त्यामुळे तुम्ही धीर धरायचा आहे, पेशन्स ठेवायचे आहेत. परीक्षेच्या दरम्यान सगळ्या गोष्टी व्यवस्थित 90 मिनिटापर्यंत चालवायच्या आहेत. परीक्षा संपल्यानंतर काळजीपूर्वक तुमची उत्तरपत्रिका जी आहे ती जमा करायची आहे. आणि ती जमा केल्याच्या नंतर बाहेर आपण पडतो. पेपर संपल्याच्या नंतर तुमच्यासोबत तुमचं एक कार्बन, मला वाटतं OMR शीटचं तुम्हाला त्या ठिकाणी कदाचित दिलं पण जाऊ शकतं. तुम्ही ते सोबत घ्या आणि तुम्ही बाहेर पडल्याच्या नंतर डेफिनेटली, आम्ही जरी नाही म्हटलं की मित्रमैत्रिणीला बोलू नका, चर्चा करू नका, एकमेकाला घाबरवू नका, तसं होणार नाही. तुम्ही एकमेकांना चर्चा करा. फक्त काय होईल त्याच्यातनं की ऑब्जेक्टिव्हली वस्तुनिष्ठ चर्चा करा. तुमच्याशी मित्र आहेत सगळे किंवा मैत्रिणी आहे, तुम्ही त्यांना बाहेर पडल्याच्या नंतर चर्चा करा की एक मॅन्डेट तुम्हाला कळतं की आपल्याला एक साधारण कसा पेपर गेला, एक मॉडरेट होता, हार्ड होता, इझी होता, याचा एक तुम्हाला एक 5-10 लोकांसोबत चर्चा करून सॅम्पल डेफिनेटली मिळणार असतं. आणि म्हणून चर्चा करा, पण ऑब्जेक्टिव्हली करा. आपलं जी अनुभव आला तो खराखुरा सांगा. काही मुलं मुली चुकीचं सांगतात, घाबरवून टाकतात की फार अवघड होता. तसं करू नका. जे आहे ती चर्चा करा. एखाद्या प्रश्नाला तुम्ही एखादी सिली मिस्टेक केलेली असते, तुम्हाला पटकन क्लिक होतं, आता ते गेलंय, त्याला आता पश्चाताप करण्यात काय अर्थ नसतं. त्यामुळं घाबरून जाऊन, हताश होऊन, रडून काही त्याच्यामध्ये वापस येणार नसतं. ज्या मोमेंटला तुम्ही अँसर शीट जमा केली वर्गामध्ये, परीक्षा केंद्रामध्ये, त्या मोमेंटला तुमची भाभा परीक्षा संपली. फक्त त्याचं विश्लेषणाचं कार्य बाकी असतं की या अनुभवातनं आपल्याला यश मिळतंय, अपयश मिळतंय. तर अपयश मिळालं तर त्याचं अनालिसिस करावं लागेल, यश मिळणार असेल त्याचं अनालिसिस करावं लागेल. 4 प्रश्न आपल्याला आता नाही सुटले पण घरी जाताना लक्षात आले, घरी गेल्यावर लक्षात आले, अशा अनेक गोष्टी आपल्याला बघता येतात. आपल्या शिक्षकांशी त्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी चर्चा करा. जो प्रश्न तुम्हाला क्लिक नाही झाला, जो प्रश्न तुम्हाला समजलाच नाही किंवा तुम्हाला आउट ऑफ द फोकस वाटतोय किंवा एखादा चुकीचा प्रश्न वाटतोय, त्याची पर्याय बरोबर नाही तसं वाटतंय,
त्याचं ऑब्जेक्शन नोंदवता येऊ शकतं, तुम्हाला त्याचे बोनस मार्क मिळवता येऊ शकतात. अशा अनेक गोष्टी त्याच्यामध्ये अंतर्भूत असतात, तुम्हाला ते कराव्या लागतात. आपला स्वतःचा एक अंदाजित स्कोर काढून ठेवा आणि पुढच्या लेवलसाठी जे मागच्या 2-3 वर्षामधले कट ऑफ असतात, साधारण 9वीच्या ज्या विद्यार्थ्यांना 55 मार्काच्या वरती मार्क्स येत आहेत त्यांनी, आणि 6वीच्या ज्या विद्यार्थ्यांना 65 मार्क येत आहेत, सेमी इंग्रजी माध्यमाचं बोलतो मी, त्यांनी पुढच्या प्रॅक्टिकल परीक्षेसाठी म्हणून मग लगेचच तयारी करायला सुरुवात करायला हवी आहे. आणि त्याच्यामुळं पुढच्या अभ्यासाला लागायचा अर्थ तोच आहे की याच्या सेकंड लेवलसाठी जी मुलं स्वतःला क्वालिफाय म्हणून ग्रहीत धरू शकतात, त्यांचा स्कोर येतो, त्या विद्यार्थ्यांनी प्रॅक्टिकलसाठी कसा अप्रोच ठेवायचा ते बघायचं आहे. कारण थेअरी परीक्षा तशी त्या तुलनेने सोपी आहे, प्रॅक्टिकलसाठी तुम्हाला कधी फारसे अप्रोच झालेले नसतात, तुम्ही प्रॅक्टिस केलेली नसते, त्यामुळे तुम्हाला ते करणं गरजेचं आहे. आणि त्याच्यातही असा आपण ज्याला म्हणतो की कालावधी याला वर्षभर मिळाला तयारी करायला थेअरीला, पण प्रॅक्टिकलसाठी तुम्हाला जेमतेम महिना, 1.25 महिना, 1.5 महिना असा मिळत असतो. त्यामुळे त्याच्यावरती तुम्हाला परत काम करायला सुरुवात करायचं असतं. तुमच्या सगळ्यांना डॉक्टर भाभा परीक्षेसाठी नेटिझन्स परिवाराच्या वतीनं आम्ही सगळेजण मनपूर्वक शुभेच्छा तर देतच आहोत. पण लक्षात ठेवा, पुन्हा एकदा सांगेन, शांत राहा, 100% लक्ष द्या, सगळे प्रश्न सोडवा, वेळेचं पक्क नियोजन करा. जो प्रश्न तुमचा जास्त वेळ खातोय असं वाटतंय त्या प्रश्नाला थोडंसं बगल द्या आणि पुढच्या प्रश्नाकडे जा. ती चतुराई ज्यांनी केली त्यांचे 5-5 मार्क वाढत जातात, नवत्याचं होऊन जातं. बरोबर आहे. म्हणजे आपण ज्याला म्हणतो की मुकद्दर का सिकंदर होण्यासाठी त्या 90 मिनिटाचा खेळ खरा महत्वाचा असतो. एखाद्या विद्यार्थ्यांनी वर्षभर प्रचंड मेहनत घेतली आहे, त्या विद्यार्थ्याला त्या 90 मिनिटामध्ये जर काही सुचलं नाही किंवा त्यांनी जर त्या 90 मिनिटामध्ये खचला, घाबरून गेला, किंवा जे नेमके स्ट्रॅटेजी लावायच्या, जे स्किल लावायचे, जे कौशल्यपणाला लावायचं आहे, शांत राहण्याचं, गंभीर राहण्याचं, प्रसन्न राहण्याचं, तर ते नाही लावलं तर तो 0 होतो. आणि जो 0 होता तो हिरो होऊ शकतो. कारण वेळेचं पक्क नियोजन ज्याला करता आलं त्याला जग जिंकता आलं. अनेक विद्यार्थी ज्याला आपण म्हणतो अगणित विद्यार्थी हुशार असूनही आपला वेळ कसा चाललाय याचं बघत नाहीत. आपल्या मनगटावर एक साधं घड्याळ ठेवा आणि बरोबर 90 मिनिटांमध्ये आपली स्पीड मॅच करा की 100 प्रश्न आहेत, 90 मिनिटं आहेत, तर मी पहिले सोपे करून घेतले, किती झाले, किती मिनिटात वेळ झाला याचं त्रैराशिक मांडा आणि मग पुढच्या प्रश्नांकडे हळूहळू आपली नजर वळवायची आहे. त्यामुळं वेळेचं गुणोत्तर लागलं हा सगळ्यात मोठा की फॅक्टर तुमच्या सगळ्यांसाठी महत्वाचा लक्षात ठेवायचा. प्रचंड हुशार, प्रचंड अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी सुद्धा याच्यावर लक्ष द्यायचं. आणि जे विद्यार्थी साधारणपणे सिलेक्शन लेवलच्या जवळ असतात, 40, 45, 50, 55च्या दरम्यान असतात, त्यांना तर फार मोठी संधी आहे. त्यांनी शेवटच्या बॉलला सिक्सर मारणं म्हणजे वेळेचं पक्क नियोजन करणं हे केलंच पाहिजे. OMR शीट हाही कळीचा मुद्दा आहे, तोही महत्वाचा आहे, तोही तुम्ही चांगला पद्धतीने भरलाच पाहिजे. यश तुमची वाट बघत आहे, यश तुमचंच आहे हे पॉइंट लक्षात ठेवा आणि बेस्ट परफॉर्मन्स द्या. लढाई तुम्ही कधी जिंकलीच नाही अशा प्रकारची लढायची असते आणि प्रॅक्टिस तुम्ही कधी हारलाच नाही अशा प्रकारे लढायचं असते. तुम्ही ते सगळं छान केलेलं आहे. तुमच्या सगळ्यांना पुन्हा एकदा नेटिझन्स परिवाराच्या वतीनं मनपूर्वक शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक. भेटूयात.